आणि गेल्या 2-4 दिवसापासून युतीच्या संदर्भानं महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा चालू आहे। आपला भारतीय जनता पार्टी हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आपली आणि आपल्या पक्षामध्ये कोणती जर गोष्ट करायची असली तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते। वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आपल्याला एक पावलंही पुढे जाता येत नाही किंवा मागे जाता येत। आणि म्हणून ही जी काही युतीची चर्चा चालू आहे, सर्व नेते यामध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, माजी आमदार सन्माननीय कैलासजी गोरंट्याल आणि भारतीय जनता पार्टीचे आपले राजेशजी राऊत, अशोकांना पांगारकर, सतीश जाधव आणि आम्ही सर्वजण जवळपास 4 दिवसापासून युतीच्या देवाणघेवाणीच्या संदर्भात बैठका चालू आहे। आणि आज सकाळी तर 4 वाजता मी घरी आलो आणि कालची बैठकसुद्धा असफल त्या ठिकाणी ठरली आणि आम्ही आता पुन्हा एकदा या आपल्या याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी बसणारे 10 वाजता संभाजीनगरला 1 तासाची शेवटची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये युती झाली तर युती होईल, नाही युती झाली तर युती होणार नाही। पण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन कार्यकर्त्यांची मनं जिंकण्यासाठीचा जो काही विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगानं आपण आपले जास्तीचे पावलं त्या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून आम्ही आत्ता लगेच तातडीने जाणार आहे आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती की शेवटी पक्ष प्रथम असतो, राष्ट्र प्रथम, पक्ष दुय्यम आणि 3रा नंबरला मी असतो। म्हणून पक्षाचा जो काही आदेश असेल, जर तुम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, पक्षाला जोपासणारे कार्यकर्ते, पक्ष म्हणजे काय, कार्यकर्त्यापासून पक्ष तयार होत असतो आणि आपली ओळख पक्षामुळे असते का हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। जर भाजपचं बॅनर बाजूला निघलं तर आपल्याला कोणी विचारत नाही, कोणी असो, तुम्ही असो, मी असो, कोणी असो। आणि म्हणून या कमळाला अत्यंत आपल्या संपूर्ण देशात महत्त्व आहे आणि आपण पार्टीला विचारल्याशिवाय काही करणार नाही। पार्टीचा जो काही आदेश असेल, माझ्यासाठी असेल, तुमच्यासाठी असेल, शेवटी पार्टीचा आदेश सर्वांना मान्य करावा लागणार आहे। पार्टीनं म्हणलं बस तर बसावं लागणार आहे, पार्टीनं म्हणलं उठ तर उठावं लागणार आहे, पार्टीनं म्हणलं युती करा तर पार्टीच्या आदेशानुसार युती होईल आणि पार्टीनं जर म्हणलं युती तोडून टाका। कारण महाराष्ट्रामध्ये काय होतं, आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार एकाही जिल्ह्याची युती घोषित झाली नाही अधिकृत, काही खलबतं वगैरे चालले असेल ते मला माहीत नाही, परंतु युती कोणाची घोषित झाली नाही, संभाजीनगरची झाली नाही आणि अन्य अजून जिल्ह्याची झाली नाही। तर आज दिवसभरामध्ये ह्या संपूर्ण युतीच्या अनुषंगानं बसून योग्य निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल, वरिष्ठांचं मार्गदर्शन घेण्यात येईल। वरिष्ठांच्या सोबत आम्ही आता बैठक घेणार आहे आणि तात्काळ तुम्हाला साधारणतः 1 वाजेपर्यंत आम्ही सांगू, कारण जवळपास उद्या 2 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। जे कोणी आपले इच्छुक उमेदवार असतील अशा इच्छुकांनी तर फॉर्म भरून ठेवलेले आहे, मला माहिती आहे, कारण लोक मला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा असं भाजपचा महापौर बसलं पाहिजे, झालं पाहिजे का, झालं पाहिजे का, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा असं भाजपचा महापौर बसलं पाहिजे। दादा काय सांगणार की या ठिकाणी पदाधिकारी आज सामूहिक राजीनामा देण्यासाठी आले होते, आबांशी तुमचं बोलणं झालं, आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय इशारा दिलेला? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्करबा दानवे यांच्या निवासस्थानी आलो। शेकडो कार्यकर्ता आले ते, त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार। माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसंग युती झाली तर मी आत्मदहन करणार। आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे, जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहीत पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार आहे। कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही। किती दिवस अजून ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना, युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही। माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य।